प्रिया चालली म्हणजे दुसऱ्या मैत्रिणीकडे चालली, तर तिला आम्ही सोडायला आलोय. बाय माकडे, मिस यू. बाय बाय. पहिला पोपट झाला, बस नाही थांबली. देखो हे चेहरा देखो, पोपट का. एवढा सायलेंट रोड आहे हा, एवढा सुसाट रोड आहे. या सुसाट रोड मध्ये फक्त आम्ही 3 जणी आहे, अशा बावळटा सारख्या थांबलोय. आणि खरंच इथले रोड खूप सायलेंट आहे बरं का. इकडं पुण्याला वगैरे एवढे सायलेंट रोड नाही. आणि ती याला गाडीच नाही भेटायला पाहिजे. परत घरला बघा गाडीच नाही भेटायला पाहिजे. तिथंच बसणार मी मांडी घालून. आली का बघा गाडी. नाही आता 2 गाड्या दिसल्या. अरे आहेत गाडी. हात करायचा टू व्हीलर वाल्याला, रुको मुझे लेके जाओ प्लीज. आता आम्ही दोघीच आहे आणि म्हणजे मुलं पण आहे दीदीची. तर आम्ही आता गावाला निघालोय, गावाला म्हणजे शेतात निघालोय. तर इथून थोडंसं डिस्टन्स आहे, हार्डली 1-2 किलोमीटर असेल. तर तिथं निघालोय. अमृता दीदीची गाडी काल आलोयच आहे इकडं, सिटी पासून दूर आलोय. तर थोडंसं गावाकडचा पण आनंद घ्यावा. तर तिचं गावाकडचं घर बघूयात, परत तिचं अजून शेती वगैरे बघूयात आणि व्हिडिओला कंटिन्यू करा. तर हा घराचा एक्सटर्नल व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे अजून काम चालू आहे, इन कन्स्ट्रक्शनमध्ये ते काम आहे. आणि हा त्यांचा हॉल आहे. तर हा हॉलमधून आतमध्ये जाण्याचा एंट्रन्स आहे किंवा आपण जागा म्हणू शकतो. ह्या साईडला बेडरूम आहे, पूर्ण अंधार आहे त्याच्यामुळं पूर्ण डार्कमध्ये आली आहे. त्यानंतर हा किचनकडे जाण्याचा पॅसेज. या साईडला टॉयलेट आणि बाथरूम आहे. म्हणजे अजून काम चालू आहे, ती गावाला घेऊन आले बघण्यासाठी. त्यानंतर हे किचन आहे. किचन खूप सुंदर हे केलं आहे तिने अरेंजमेंट, म्हणजे मांडणी वगैरे. हा हॉलमधून वर जाण्यासाठी जिना केला आहे, म्हणजे तो आतमधूनच केला आहे, बाहेरून नाही केलेला. आणि या साईडला एक छोटीशी रूम आहे. म्हणजे हे त्यांनी सगळं जे गुरांसाठी असतं सामान किंवा खाद्य ते इथंच ठेवलेलं आहे त्यांनी. आणि हा पूर्णपणे टेरेसचा व्ह्यू आहे. ह्या साईडला टेरेस आहे आणि छोटीशी त्यांनी वर रूम काढली. शेजारी तिच्या लहान दिरांचा आहे, जो बाजूचा टेरेस आहे तो. आणि हा त्यांच्या पूर्ण गावाचा व्ह्यू आहे. एवढं भारी वातावरण आहे ना, आणि एकदम मस्त पावसाचं आगमन एकदम थाटात झालेलं आहे. बघू शकता तिकडं त्यांचं ते शेततळ आहे. मालकीनबाई बघा, खूप जोरात पाऊस यायला लागलाय, पळ पळ. तर घराकडून शेताकडे चाललेलो, थोडंसं डिस्टन्स होतं. आणि हे सगळे त्यांचे शेत आहेत, हळद वगैरे. आणि छोटीशी पाऊल वाट, तिथं आम्ही गाडी चालवत होतो. त्यांच्या शेतातील ही पेरूची बाग. मालकीनबाईला पण दाखवा. मालकीनबाईला दाखवा. सध्या नाही झाली, नाहीतर आता सीझन नाहीये ना सध्या. पेरू भरपूर असतात आमच्या इथं. बाकी बघा तुम्ही, इकडं हळद आहे ना माग. हा हळद आहे तिकडं, ही माग हळद. आणि आत्ताच झालं, भांगलून वगैरे सगळं केले, आत्ताच क्लिअर आहे. ऍक्च्युली माझे सासरेच सगळं करतात. मी आमच्यात फौजी पण तिकडेच असतात, त्यामुळं काही नाही फोन करत. पूर्ण व्ह्यू एवढी भारी ग्रीनरी आहे ना, मला ग्रीनरी जिथं असते ना ते प्लेस खूप आवडतात. मन एकदम
खूप छान फेरफटका मारून झाला, सगळं बघितले, सगळे बागच बाग आहे त्यांची. पूर्ण हिरवा आणि हिरवंच आहे. पूर्ण हिरवा आणि हिरवाच आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. नेक्स्ट व्लॉग अजून आमच्या दोघींकडे कसा आहे एवढ्या 1-2 दिवसात कसा हवाय नक्की सांगा. ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हा व्लॉग एंड करते कारण पावसाचं वातावरण झालंय, त्यामुळे आता घरी चाललोय शेतातून. तर धन्यवाद, बाय, Bye टेक bye. केअर.